हाय फ्रेंड्स, आज मी पनीरची भाजी करते। त्यामध्ये मी थोडे व्हेजिटेबल्स पण घातलेले आहेत। मटर आणि तुरीचे दाणे मी भाजून घेतले आहे, कोबी वाफवून घेतलेली आहे आणि टोमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे। एकीकडे मी वाटण पण तयार केलं होतं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, थोडं आलं जिरं घालून वाटण तयार करून ठेवलं होतं। पनीर भाजून म्हणजे थोडंसं पिंकीश झालं की काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडं बटर किंवा तेल घाला, तुम्हाला ज्यामध्ये बनवायचे आहे ते। आणि मग जिरं, थोडेसे खडे मसाले घालायचे आणि कांदे घालून छान परतून घ्यायचे। कांदे थोडे पिंकीश झाले की आपलं वाटण जे तयार केलं होतं ना ते घालायचं। ते घालून थोडं परतून घ्यायचं। मग आपले जे घरगुती मसाले आहेत, हळद, तिखट, मीठ आणि मी थोडं पनीर मसाला घातलेला होता ते घालायचं आणि ते परतून घ्यायचं। टोमॅटो घालायचा, थोडा मऊसूत होऊ द्यायचा आणि पाणी घालून त्याला झाकून थोडा वेळ शिजू द्या। शिजल्यामुळे खूप छान असा भाजीला तवंग येतो, म्हणजेच तर्री येते आणि मसाला छान शिजला की भाजी पण चविष्ट बनते। म्हणून तुम्ही छान मसाल्याला भाजून घ्यायचं आहे। मग जे सर्व साहित्य जे आपण तयार केलं होतं, आपली कोबी वगैरे तर ऑलरेडी आपण म्हणजे बॉईल करून काढली होती आणि मटर आणि तुरीचे दाणे भाजलेले होते, त्यामुळे ही भाजी जास्त वेळ घेत नाही शिजायला। खूप छान अशी भाजी बनते। थोड्या वेळ मसाल्यात शिजू द्या, मग त्यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागते तेवढंच पाणी घाला आणि थोड्या वेळ पुन्हा झाकून शिजू द्या। नंतर त्यामध्ये शिजल्यानंतर त्यामध्ये थोडं बटर घाला। तुम्हाला ही भाजी बटर घातल्यामुळे अतिशय चविष्ट अशी भाजीची ग्रेव्ही लागणार आहे, तर तुम्ही नक्की बटर घालाल त्यामध्ये आणि ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, तर तुम्हाला ही भाजी नक्की आवडणार आहे। मग भाजी झाल्यानंतर मी यामध्ये थोडी कस्तुरी मेथी घातली आणि कोथिंबीर पण घातली होती आणि त्याला पुन्हा थोड्या वेळ झाकून शिजू दिलं आणि झाल्यानंतर बघा तुम्ही भाजीचा कलर वगैरे आणि भाजी अगदी हॉटेल स्टाईल झालेली आहे। ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।